भारत हा विविध संस्कृतीने नटलेला देश आहे. भारताला 7 देशांची सीमा लागते आणि अरबी समुद्र व बंगालच्या महासागराची किनारपट्टी पण लागते. त्यामुळे भारतामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. भारतामध्ये 20पेक्षा अधिक भाषा बोलल्या जातात व खूप साऱ्या धर्माचे व जातीचे लोक भारतामध्ये राहतात. भारताचा इतिहास व भारताची संस्कृती जाणून घेण्यासाठी संपूर्ण भारत भ्रमण करणे महत्त्वपूर्ण आहे. तर जाणून घेऊया भारतातील सर्वात चांगले 10 ठिकाणे, ज्या ठिकाणी एकदा तरी नक्की गेलं पाहिजे. नंबर 10 वरती आहे उदयपूर. उदयपूरला द सिटी ऑफ लेक असं म्हणतात. उदयपूर हे शहर राजस्थानच्या वाळवंटामध्ये आपली एक वेगळी चमक घेऊन वसलेले आहे. उदयपूर हे शहर हिरव्या गर्द झाडीच्या डोंगरांनी वेढलेले आहे. या ठिकाणी असलेले शांत व सुंदर तलाव या शहराची सुंदरता खूप जास्त वाढवतात. येथे असणाऱ्या तलावामधून येथील सुप्रसिद्ध पॅलेसचे आपण नयनरम्य दृश्य पाहू शकतो. ते दृश्य मनाला मंत्रमुग्ध करून टाकते. संगमरवराच्या दगडापासून बनवलेला अतिशय सुंदर व मनमोहक पॅलेस या ठिकाणी उभा आहे. उदयपूरमध्ये खूप सारे प्राचीन मंदिर पण आहेत, जे येथील समृद्ध संस्कृतीचा वारसा आहेत. येथे असणाऱ्या घुमावदार रस्त्यावरून आपण येथील मार्केटमध्ये पण फिरलं पाहिजे. त्यामुळे येथील कल्चर, लोक, येथे मिळत असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. नंबर 9 वरती आहे अमृतसर. पंजाबी शहर अमृतसर हे पाकिस्तानच्या सीमेवरती आहे आणि शीख लोकांचे सर्वात पवित्र तीर्थस्थळ आहे. जुन्या शहरामध्ये वसलेले सुवर्ण मंदिर खूप शांतता व प्रेरणा प्रदान करते. धर्माचा विचार न करता या ठिकाणी एकदा तरी नक्की गेलं पाहिजे. एवढे सुंदर व मनाला शांती देणारे हे तीर्थस्थळ आहे. येथे जात असताना डोक्यावरती रुमाल अथवा अन्य कोणताही कपडा बांधणे आवश्यक आहे. मंदिराच्या बाहेरील रस्ते, लोक व बाजार हे गतविधीचे उन्मद मिश्रण आहे. येथे कपड्यावरती हाताने केलेले नक्षीकाम व येथे मिळणारे नक्षीदार बूट खूपच प्रसिद्ध आहेत. नंबर 8 लडाख. भारताच्या उत्तरेकडे असलेले हे ठिकाण सर्वात ॲडव्हेंचरस व खूप सुंदर आहे. लडाखचे क्षेत्र खूप जास्त आहे, पण खूप मोठे डोंगर व दऱ्या या ठिकाणी असल्यामुळे लोकसंख्येची घनता येथे खूपच कमी आहे. प्रामुख्याने या ठिकाणी पहाडी लोक राहतात. येथे असणाऱ्या निसर्गाचे मनमोहित करणारे दृश्य व नीरव शांतता सर्वांना आपल्याकडे आकर्षित करत असते. या भागामध्ये आपल्याला खूप प्राचीन बुद्ध स्तूपा पण पाहायला मिळतात. यासोबतच प्राचीन मंदिरही या ठिकाणी आहेत. येथे लेह नावाचे खूप सुंदर शहर आहे. त्या ठिकाणी 17व्या शतकातील लडाखच्या राजाचा खूप सुंदर महाल आपल्याला पाहायला मिळतो. नंबर 7 गोवा. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती असलेला गोवा हे राज्य खूप सुंदर बीचेसमुळे संपूर्ण भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. गोव्यावरती पोर्तुगीजांचे राज्य होते, त्यामुळे येथील संस्कृतीमध्ये आपल्याला भारतीय व पोर्तुगीज संस्कृतीचे मिश्रण पाहायला मिळते. गोव्यामध्ये सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय पर्यटक येतात. गोव्यामध्ये सर्वच बीच सुंदर आहेत, पण पोलोलम बीच आपल्या नैसर्गिक रचनेमुळे खूपच सुंदर आहे. पोलोलम बीचच्या दोन्ही बाजूला उंच डोंगर आहेत व दोन्ही बाजूला नैसर्गिक पद्धतीने तयार झालेले सुंदर अशा खाड्या आहेत. त्यामुळे या बीचचे सौंदर्य खूपच वाढते. यासोबतच गोव्यामध्ये खूप सारे जुने चर्च देखील आहेत. नंबर 6 दिल्ली.
जर तुम्ही उत्तर भारतामध्ये फिरण्यासाठी कधी गेलात तर भारताची राजधानी असणारे दिल्ली हे शहर नक्की पाहिले पाहिजे. दिल्ली हे शहर प्राचीन शहर आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला भारतातील बराचसा इतिहास पाहायला मिळतो. खूप साऱ्या साम्राज्याचा इतिहास या शहराने आपल्यामध्ये सामावून ठेवला आहे. 17व्या शतकामध्ये बनवलेला लाल किल्ला व बऱ्याचशा मशिदी आणि यांच्याहून प्राचीन खूप सारी मंदिरं दिल्लीमध्ये आपण पाहू शकतो. नंबर 5, एलोरा व अजंठा गुफा. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे असणारे एलोरा या ठिकाणी खूप सुंदर व विलोभनीय असे मंदिर व दगडामध्ये कोरलेल्या गुफा आहेत. या ठिकाणी 34 गुफा आहेत. त्यामधील प्रत्येक गुफेमध्ये आपल्याला खूप वेगवेगळे स्टोन कार्विंग म्हणजेच दगडावरती केलेले अतिशय सुंदर असे कोरीव काम पाहायला मिळते. येथे असणाऱ्या सर्व गुफा व मंदिरं 1500 वर्षापेक्षा जास्त जुने आहेत. या गुफा सर्वात प्राचीन धर्म हिंदू धर्माबद्दल खूप सारी माहिती देतात. त्यासोबतच जैन धर्म व बौद्ध धर्म यांच्याबद्दल ही माहिती या ठिकाणी आपण पाहू शकतो. इथून थोड्याच अंतरावरती अजंठा आहे. तेथे 29 गुफा आहेत. तेथील गुफामध्ये भिंतीचित्र हिंदू, जैन व बौद्ध धर्माचा इतिहास दगडांच्या नक्षीकामातून आपल्याला पाहायला मिळतो. हे दोन्ही ठिकाणे अतिशय सुंदर व रहस्यमय आहेत. नंबर 4, वाराणसी. सर्वात पवित्र स्थळांमधील एक स्थळ आहे. वाराणसी गंगा नदीच्या काठावरती वसलेले एक सुंदर शहर आहे. हे पवित्र स्थळ मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाते. गंगा नदीच्या किनाऱ्यावरील जीवन व मृत्यूचे दृश्य आपल्याला खूप विचार करायला भाग पाडते. वाराणसी हे शहर चिंतनशील व भारतातील सांस्कृतिक व आध्यात्मिक पद्धतींना समजून घेण्यासाठी खूप मदत करते. हे शहर व येथे असणारी खूप प्राचीन मंदिरे मनुष्याला स्वतःला जाणून घेण्यासाठी मदत करतात. नंबर 3, केरळ. भारताच्या दक्षिण टोकाला असणारे हे केरळ राज्य आपल्यामध्ये खूप सारे सौंदर्य सामावून ठेवते. येथे असणारी ताडाची सुंदर झाडी, सुंदर पर्यावरण, पांढरी माती, खूप सुंदर समुद्रकिनारा हे खूपच विलोभनीय आहे. येथे असणारे बॅकवॉटर, हाऊस बोटिंग व येथील मंदिरातील खूप सुंदर उत्सव हे केरळच्या सौंदर्यात आणखी जास्त भर पाडतात. यासोबतच केरळमध्ये 2 टायगर रिझर्व पार्कसुद्धा आहेत. नंबर 2, आग्रा. आग्रा एका गोष्टीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. प्रतिष्ठित व अत्यंत प्रभावशाली ताजमहलसाठी. यमुना नदीच्या दक्षिण काठावरती असलेला ताजमहाल दरवर्षी आपल्याकडे लाखो पर्यटकांना आकर्षित करतो. संपूर्ण ताजमहाल हा संगमरवराच्या दगडापासून बनवला आहे, ज्यामुळे तो खूपच आकर्षक वाटतो. भारतीय शिल्पकलेमधील ही वास्तू खूपच मनमोहक व मंत्रमुग्ध करून टाकणारी आहे. यासोबतच आग्रामध्ये आपण आग्रा किल्लाही पाहू शकतो. नंबर 1, जयपूर. गुलाबी शहर जयपूर हे राजस्थानची राजधानी आहे. जयपूरमध्ये एक विशाल, आश्चर्यजनक तलावाच्या काठी डोंगरावरती अंबर किल्ला आहे. शहरापासून थोड्या अंतरावरती असलेला हा किल्ला 1592 बनवण्यात आला होता. हा एक प्रभावशाली व आकर्षक किल्ला आहे. यासोबतच येथे असणारा हवा महल हा भारतीय वास्तुकलेचे मूर्तिमंत उदाहरण आहे.